साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। रामकृष्ण हरे
रूप पाहता लोचनी सुख झाले हो सागरी तुहा विठ्ठल बळवा तुहा माधव रूप पाहता लोचनी सुख झाले हो सागरी तुहा विठ्ठल इकडे दोन तिकडे दुसरा चौथा त्याली जास्त काही ओळख नाही आपली काय अरे तुम्ही सगळे स्वरवाले माणसं तुमच्या पुढे आम्ही काय बोलणार नाही पण असं बोला हा बस अरे जेथे जावे तेथे
थोड़ा सा बेस दे। हेलो 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 बघा हे बघा सांगत आहे चप्पल माईकला थोडंसं बेस दे। रामकृष्ण हरी जेठे जावे ते कपाळ सरीसे जेठे जावे ते कपाळ सरीसे जेठे जावे ते कपाळ सरीसे जेठे जावे कपाळ जेते जावे
वाजलेले आहेत. बरोबर जय विठ्ठल 9ला आपल्याला घ्यायचं आहे. त्या पद्धतीने गायक लोक तुम्ही गायन करा. हा, खूप मजा लुटा, पण वेळेच्या अगोदर हा ना विडाला. जेथे जावे तेथे, जेथे जावे तेथे कपाळ सरसे, लाभतो विशेष संत संगे. पूर्व पुण्य जरी होती सानाकुळ, अंतराल मूल नृत्य तेथे. भाग्य तरी नोहे, भाग्य तरी नोहे, धनपुत्र दारा, एकटवास बरा संतान पाही. पूर्व पुण्य जरी होती सानकुळ, अंतराल मूल नुजते ते. तुका म्हणे हेची, तुका म्हणे हेची, करावी मिरासी, बली संतान पायी किंवा पासी द्यावा जीव. पूर्व पुण्य जरी होती सानकुळ, अंतराल मूल नुजते ते. विडाल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी देवाला नमन करूया. आणि देवाला नमन करायचं महाराज. देवाला नमन केल्याशिवाय मग तुम्ही शक्तीला नमस्कार करा, गणेशाला नमस्कार करा, सूर्याला नमस्कार करा. हे 5 दैवत आपले आहेत. नमन करा आणि पुढे करा. घरात निघता वेळ जनाबाई सांगतात काय पाय विडोबाचे घ्यावे आणि मग आवडे टाकावे. बास दरवाजात बाहेर निघता वेळे असा दरवाजावर पाय नाही द्यायला कधी. तुम्ही जेवढे जेवढे शास्त्र वाचा त्या पाया बिंदास. आपण पण त्या दरवाजाच्या वाचता ना दरवाजाचा महाराजांना विचार महाराज सरोनीचे त्याच्यावर कधीच पाय द्यायचा नाही. आणि बाया माणसाच्या बसायचंच नाही आणि संध्याकाळचा नाहीच नाही. बरं का बरं याचा कार्यक्रम संबंध काय. महाराज काय सांगतात, भाजला फेटा आणि मारको जाटा. हा आम्हाला सुरुवातीला तो आमच्यावर आणलेला नाही नाही. ज्यांना माहित नसेल त्यांच्या करता. कारण हा भगवंताचा बसण्याचा असं नाही. सिंहासन आहे भगवंताचा, याच्यावर बसून नरसे याचा ते नरसे अवतार घेऊन हिरण्यकश्यपाचा प्रल्हादाच्या वडिलांचा
ऑपरेशन केलं ऑपरेशन महाराज विठ्ठल नाम विठोबाचे पांडुरंगाला वंदन करून का वंदन करायचं कारण नमन हाची विठू नमन हाची तारकू नमने उन तरलोके कारण तो नम्र झाला किती शिवाय देऊ द्या सासून आता नाही हो ते पूर्वी आमच्या पण अगोदरचा काळ सासू सुनेला शिवाय देत होती जमतच नव्हतं पण आता उलटा झालाय हा लक्षात ठेवा जाऊ दे आपला विषय नाही तो म्हणून देवाला नमन करा तुम्ही सकाळी नमन करा नुसतं हा झोपता वेळी नमन करा उठता वेळी नमन करा कोण सांगतो देव येत नाही सुखे येतो घरा नारायण नेमानं करा का वेळ मिळेल तेव्हा करा मस्त कामधंदा करा दाबून करा पण संध्याकाळी आले ना आंघोळ केली ना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माझ्या घराच्या दारून कमीत कमी 50-60 पोरं शाळेतली माझ्या गावातली नाही माझ्या घरातली पण नाही म्हणून कुठली दुसरी कुठे राहायला आली विचारायला लोकांना महाराज बाबा रामकृष्ण हरी शाळेत जाताना शाळेत येताना क्लासला जाताना महाराज नित्य नेमानं त्याला नाही दिसलो ना वरांड्यात तर जोरात बोलणार हो रामकृष्ण हरी बस रामकृष्ण हरी बाबा असं बोलतात म्हणून वेळ घेत नाही कीर्तनकाराला कसा टाइमपास करायचा आहे तर यांच्याकडून शिका आणि दुसरे चरण संतांना का वंदन करायचं देवाची प्राप्ती करून घ्यायची असे हरी प्राप्ती साधने आणि तुटती भावाची संताविना ऐसे वेद देती एका जनार्दनी संत आणि मग पूर्ण करती म्हणून संताला शरण जा हा देव पाहिजे ना तुझा भावा आहे देव तरी हा सुलभ भाव तुला देव पाहिजे ना अशी प्राप्ती नाही होणार मग संताला शरण जायला पाहिजे जवळवरी सद्गुरू नाही केला व्रतार साधना विचार व्यर्थ गेल्या बस सद्गुरू व्रतार करा सद्गुरूशी लग्न लावा नंतर देव संतांच्या मागे मागे धावतो महाराज विठाल संत कोण निवृत्ती संत सोपान महावैष्णव कठीण मुक्ताबाई तेथे आपण नारायण जपत असे ते संत ते निवृत्ती
आणि हे आनंदीची ते हे निवृत्तीनाथ. हा हे मुक्ताबाई हे यांना म्हणा हो संत. तुम्ही तुम्ही काय? आम्ही संत नाही महाराज, आणि संत म्हणून घ्यायचं पण नाही. लास्ट शेवटपर्यंत मार राहील ना तेव्हा समजा हा आपण त्याच्या मार्गात आहोत. संत पण हा त्यानं नाही पाहिलं, पण याची डोळा देखीला सावरम बाबा, वासुदेव बाबा, हा त्यांना म्हणावं संत महाराज. अख्खा तालुका अख्खा जिल्हा त्यांच्या नावाचा गजर करतो. हो आमचा काय सावरम बाबा, वासुदेव बाबा, बोल बोल, अरे बोला ना. सावळा राम बाबा आमचा वासुदेव बाबा, सावळा राम बाबा आमचा वासुदेव म्हणून त्यांचे उपकार त्यांच्या कर्तव्याचा सेवा आहे. ज्या ज्या ठिकाणी मला महाराजांनी पाठवलंय 30 वर्ष झाली अजून सेवा करणार. आनंदाने काल विषय काढला होता. महाराजांची कृपा आपल्यावर आहे. वाजवायला कोणी शिकवलं? अरे दिलंच तसं प्लॅटफॉर्म. तुम्ही गाडीमध्ये काही गाडीमध्ये चढायचा प्लॅटफॉर्म पाहिजे. हा या पेढीच्या हातात आम्ही विडा खेचून घेतला होता. सत्य म्हणतो ते पोरपण नाही कोणते. लहान होता माझा कीर्तन मानिवडीला काकड्याची
रमेश कोहनी आणि आनंद आमचा लावत होते आमची त्याच्या हातात घेतलंय ते सांगायचं आहे. म्हणून गुरुकृपा हे बंद कर. माणसावर गुरुकृपा व्हावी लागते म्हणून ते संत मला इथे येत होते. त्यांना म्हणावं संत परमपूज्य वामन बाबा चावराम बाबा वासुदेव बाबा यांनाच संत म्हणा. हे दुसरे कोण? हे चोर मागून घेतात. एक चोर पोटासाठी संत पोटासाठी. पण ध्यान तरी काय आहे ना, तो जास्तच मागतात ना पोटापेक्षा. ₹4,000 दिले मी. फोन आला मला, महाराज तुम्ही 4,000 दिले, जास्त झाले, एवढे नाही द्यायचे. काम म्हटलं बोलत नाही तुम्ही फक्त एकट्याने. कुठे व्हायरस होईल तुम्ही एकटे तुम्हाला माहीत आहे. नंतरच्या कीर्तनामध्ये दुसऱ्या वर्षी 11,000 आपल्या मागू नका. अरे दे देणारच. अरे तुझी चिंता त्याशी पण कधी आवडीने भावे हरी आजची सेवा हे झालं ना. मग नांदोली गावामध्ये किती वर्ष झाली मला? तुम्हाला 35 झाले, मला 32 तरी झाले असते. हो या गावात सतत चालू आहे. मला यांना म्हणायची एक कमिटी आहे भास्कर गोवा. गोवा नाही झाले वाटते अजून. हा झाले वा पुढे येते. बस एक झाला एक. बस ओपन नका तुम्ही अशीच कार्य करा. केलं पुढे सांगितलं रांधारे गावची मंडळी आमची वारकरी नाही पण आमच्या बरोबर या. आनंद किती लोकांना सांगतो चला ना आम्ही तुम्हाला येतो. तर रांधारे गावात या ना महाराज. बस धन्य आम्ही जन्म आलो. दास मोठे झालो आम्ही दास. बस जन्माला येऊन सार्थक झालं महाराज. त्याने साधे ती साधने बस बस काहीच का. रामकृष्ण आदिवास. हा बाबून अरे बघा आम्ही पेलवान बनलेली ना. हा गंगाराम महाराज आम्ही दिसत नाही ते. नाही ना कधीपासून हे आले ना तेच आले मला ना. बघा मला कळवायचं होतं मला. माझा जोडीचा पेलवान ना. दोघांची कुस्ती झाली होती आमची. होय बाबुळांचा भाऊ वगैरे दूधवाल्याचा. मग आनंद आनंद महाराज आता दुधामध्ये सांगा महाराज. रामकृष्ण आणि त्या चालीमध्ये आम्ही बसायचो. आनंद भाऊ नेहमी वार्ता करतो. मग आपण चालीमध्ये बसायचो ना. खुर्च्या पण म्हणजे नसायच्या महाराज. तरी आम्ही बसायचो. तरी ती बाई आपल्याला बाई चहा पाणी हेम तेम. हा किती आदर आहे किती आदर. आणि आज त्या चालीवर आज बंगला बिल्डिंग नाही. बिल्डिंग अलग आणि बंगला अलग. उभारीला ध्वज महाराज. आणि सतत आम्ही दाखवतो पंढरपुरात. हे बघा इथे आमचे नाही का परवा पण आमचा हो गेलो होतो पंढरपूरला. मला तेव्हा पण तुमचा विषय काढला. ते वरती खालते व्हायला लागतं म्हणून जात नाही. कारण 60-70 लोक असतात आमच्या बरोबर.
वार्षिक आहे आमचं. ना नफा नाही तोटा काहीच नाही. त्यावेळेला 1000 रुपयामध्ये हो की नाही. 1000 रुपये फक्त द्या, तुमचा खर्च तो पण पुढचा आम्ही बघतो. मिळालं भास्कर बुवा, दुधूवाले, हे बालराम महाराज, त्यांची जोड दुसरे एक होते ते महाराजचे गेले ना ते पण फार याही सडोली पाडा का सडोली फार मेहनत केली महाराज. यांना खरा सपोर्ट केला असेल तर ह्या लोकांनी आणि करणार. माझा जीव आहे तो पण तुम्ही बघा. दुसरा पेलवान सरोलीचा आमच्या जोडीचा पांड्या. हो 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 बघा मलाच का ठेवला अजून. काय सांगतो बाई ही काही काळापर्यंत बायको असते महाराज. 3 आश्रम आहेत की ना महाराज. तो 3रा आश्रम आहे लोकांकरता बायको नवरा. लक्षात ठेवा बुवांदो निघता लग्न करा. हा लग्न 60-65 वर्षाची. 3 आश्रम आहेत. ग्रस्त आश्रम, विद्याश्रम, 3रा वानप्रस्थ आश्रम. या वानप्रस्थाच्या अशी हकीकत आहे की लोकांकरता बायको नवरा आहे पण ती बायको नवरा नाही. ती झोपली एक पलंगावर तरी लागू ठेवणार मध्ये. हा लोकांना संयोग वियोग. हा संयोग आणि वियोग असं वागायचं. बायको कुठपर्यंत, नवरा कुठपर्यंत. पोरं डारं झाली सगळी, पोरांना पोरं झाली. आता कसं तुला बायको पाहिजे नाही म्हणा. नाथ बाबाचा चिरंजीव पद आता 35 पोळे आहेत अशी माझ्या भागात तो सांगण्यासारखं नाही. त्या कुठपर्यंत स्वसिरियसली कार्यापुरते स्पर्शावे निवृत्ती परी आसक्त होणी तेथे आपण नसावे. जाऊ दे विठ्ठल. मागणी आलेली आहे काहीच सांगू नका आमचं. तरी पण मला ते अंतरीचे दावे बस या न्यायाने बस. आजचा जो अभंग घेतलेला आहे तुकोबा राहायचा. तुकोबा अभंगातून सांगतात की बाबांनो तुम्ही जिथे जाल तिथे तुमचं कपाल बरोबर येईल. जिथे जावे तिथे कपाल साठी लाभ तो विशेष. तुम्ही जिथे जाल तिथे कपाल तुमचा बरोबर येईल. पण खरा लाभ तुम्हाला संतांच्या संघटनेमध्ये आहे. पण त्याच्याकरता केली महाराज पूर्व पुण्य. आपण जे आता इथे उभे आहोत महाराज या मनपामध्ये माझ्यावर तुम्ही बहिष्कार टाकलाय ना राजभवनीवाले. हा 2 दिवस तो मंडप भरून बाहेर जायचा. आज का ना भरला. ही मला खंत आहे ना मग आज. आता या उन्हाळ्यामध्ये पंढरपूरला महाराज तेवढा मोठा हॉल भरून लोक रस्त्यावर होते. काय त्या महिला नाचत होते महाराज. एकच महिलेला मी उठवली मला माहित नव्हती. पण हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर माऊली कोण बोलले होते तिने हात वरती करा. ती तुमच्या गावाची बाई बाजूची टेंबूरची राहिली उभी. हे बघाल आली दुसरी बाई आली. घे माहिती तिला माहिती लगेच 2-3 माहिती मठ पण महाराज कमीत कमी 20 मिनिटं ज्ञानोबा माऊली होते. वन्स मोर डिस्टिकली दोन्ही ती महिला याच्या तळुजेला दिले. हा तळुजेला दिले. विकीची मामी विकी काटेच्या. मला ती म्हणते महाराज तुम्ही मला ओळखली नाही. म्हणजे नाही ओळखली तुला कुठली तू हसायला लागली. भाव तुम्ही आमच्या घरी आलात माझे लग्न आपल्या याची बहीण विठोबाची काय विठोबाची बहीण. तिला सप्त्यामध्ये बोलवली मी. विठाला
भक्ती सगळ्यांना नाही होत. मला पूर्व पुण्य पाहिजे. पूर्व पुण्याशिवाय होतच नाही. ते पण अनुकूल पाहिजेत. अनुकूल पाहिजे. काल वेळ सगळं तर नुकते ते लोकांनी सांगितलं काय तुम्ही महाराज सांगता पूर्व पुण्य असं असा होईल तसा होईल. माझी बायको पोरं किती पोरं माझी श्रीमंत आहे. हा हेच खरं आमचं भाग्य आहे. महाराज नाही हे सगळं खोटं आहे. हे तुमचं खरं भाग्य नाही. भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा. दारा म्हणजे बायको. मग काय भाग्य. निकट वास बरा संतान पाहिजे. संतांच्या जवळ जा. लक्षात ठेवा दिंडीला जा देवळात पण जाऊ नका. संतांच्या संगतीमध्ये जा. का तिथे कोण असतो. त्याचे असे तेथे आसे देव उभा. तेथे आसे देव उभा. तेथे आसे देव उभा. संतांची संगत करा. का त्या मंडपामध्ये त्याचे असे देव कोण येतो. कोण कोण कानामध्ये बोलतो. थोडी सवय लागेल आपल्याला. काय करायला काय कानात बोलायची गरज आहे. हा त्याच्या कानात बोलेल. हा त्याच्या कानात बोलेल. काय गरज आहे. इथे कोणी बोलतो. आमच्याकडे आहे का इकडे कोण नाही. पेढेला माहित आहे. कुणाला माहित आहे. वाईट सवय मारत तुम्ही राईट ते उभे आणि बोलू द्या कोणी कानात. त्याचं आपलं काही चुकलं. म्हणून तेथे असे देव. लोकांनी विचारलं देवा तुम्ही कुठे असता. नंबर द्या. मोबाईल नंबर. माझा नंबर घ्या ना. तयापाशी पांडवा मी हरबा असे दिवसावा. जेथे नाम घोष बरोबर करते मला. जिथे माझ्या नामाचा घोष आहे तिथे मी उभा आहे. हा माझा मोबाईल नंबर. माझे भक्त माझे भक्त गादी देते. नारदा मी उभा देते. मला भक्त यंत्र गायत्री नारदा असं जुळलं पाहिजे. ते मग म्हणून हे खरं भाग्य नाही. भाग्य काय तर निकट वास बरा. आणि तुम्ही मिराशी करा. आपली मिराशी आहे. हा साधू संतांची मिराशी आपली आहे. सेवा करायची. तुम्ही मिराशी करा. देव तुम्हाला तुका म्हणे ह्याची करावी मिराशी. आणि बली संतांपायी द्यावाची. मिराशी करा. सेवा करा. आणि बाटली आणा रोगोरची प्या. त्या संतांच्या बाहेर असं नाही. जीव द्या म्हणजे बली काया वाच्या मनाने त्या संतांची सेवा करा. काया वाच्या मन पुरुष एकाग्र करून जे जे वस्तूचे करील ध्यान तद्रूप काय केले होईल. पण कायेने वाचेने मनाने बस. पहिल्या मंडळाला तुम्ही काहीच करायचं नाही. तुम्ही काहीच करायचं नाही. तुम्ही फक्त नवऱ्याची सेवा करा. किती महिला मंडळ आज नवऱ्याच्या पाया पडून आलात तुम्ही. मी जातो हो कीर्तनाला. तुम्ही बसा. त्याला नवऱ्याच्या पाया पडा. जी बाई 3 वेळा नवऱ्याच्या पाया पडेल तिने सांगितलं ना सूर्याला थांब माझ्या नवऱ्याची पूजा चालू आहे. तू चाललाय कुठे. संध्याकाळी अगस्त मुनीची पत्नी महाराज लोपामुद्रा ना असे झोपले होते संध्याकाळी. आणि संध्या व्हायची बातमी होत. आणि हे बाबा झोपल्यात. आता उठवायचं कसं. उठलं सांग उठवलं कशाला. दुर्वास मुनी परत. मग काय केलं
लगेच कुंकू आणला, पाण्याने मोठ असं पाणी लावलं मोठाला ना असा दाखवला सूर्याला, तिथे थांबला. 9:15 रात्रीचे वाजले तरी कामगारांना सुट्टी होत नाही. तर दिवस मावळ तरी सुट्टी होणार कशी? त्याला सांगा अगं बाई जाऊ दे ना. ती सांगते जाऊ दे, जर आज मी ठेवला खाली हा तुला सांगतो अरे मावल ना कसा मावले. आज जर मी मावळलं ना तिने मला कुंकू दाखवलाय, पण उद्या माझा मुक्का होईल बुक्का. सूर्य नाही मावळ. ज्यावेळी आगस्त मी झोपेतून उठले तेव्हा अरे मग तू उठवायचं नाही कशी उठ. अरे तुका म्हणजे पतिव्रता देवावर सत्ता तिची का माहितीये का? आज आपण कीर्तनाला आलोय तर ती आपली बायको आता माझी नाही, मस्त पैकी करून खाते तरी पण तिला अर्धा पुण्य नाही. आम्ही बरोबर राहणार इथपर्यंत, तिला निरपट पुण्य किती. गोपीनाथ महाराज तुम्ही बायकोला कीर्तना बरोबर येतात नाही तो म्हटल्यानंतर घरात म्हटलं तिला निरपट न मला अर्धा, तिचा एकटीला पुण्य आणि माझा अर्धा निरपट. म्हणून बायका कीर्तना ना पोरी घरात असतील तुला काम हा. म्हणून बाई तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता म्हणजे एवढं बारीकी वाटत आहे मला. फक्त नवऱ्याला काहीच बोलायचं नाही. आर तुर त्याने सांगितलं हे माधुरी दुपारी 12 वाजता देवा पेटवून आण. लगेच पेटवून न्यायचा. कशाला का तुझे डोळे फुटल्यात का हे कबीर महाराज बायको होती आणलं ना महाराज नाही का, हिला म्हणायची पतिव्रता महाराज. पतीच्या मता अनुसरून तसं संतांच्या मताला तुम्हाला सगळं पूर्वे तुम्हाला लाभ पाहिजे मला कळलंय, पण तुम्हाला खरं लाभ काय तेच कळलं नाही. लाभ म्हणजे काय? लाभदान चापला ना मला गीतेमध्ये आहे घराला. आता शेवटी सांगायला पाहिजे पण लाभ म्हणजे काय आता सांगतो. लाभ माणसाला प्रत्येकाला लाभ म्हणजे प्रत्येकाला पाहिजे सो, पण हे खऱ्या सुखाच्या मागे लागलेच नाही. लोकांना माहीतच नाही खरं सुख कुठे आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात बाबानो तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्या बरोबर कपाल येईल अभंगाचा पहिल्याच्या. जेथे जावे
मारली पाहिजे महाराज. हा पण घ्या असं बोललं माझं छाती कलाकारांच्या. आता हे पोरं आहे, युट्यूब आहे, पेण्याला त्याला गरज नाही. हात मारायची गरज नाही तुम्हाला. आता या पोरांची मारली पाहिजे, यांच्या मारली पाहिजे. ते पूर्ण झाल्यात. फार पोचलात तुम्ही मला असं घेऊन महाराजाला कोणी विचारलंच नाही. हा आम्हाला सांगा खऱ्या लाभाचं ठिकाण. कोणी विचारला का? का सांगता? सांगतो तुम्हाशी, सांगतो तुम्हाशी. हा सांगतो तुम्हाशी भजारे विचारला. कोणी विचारलंय? ज्ञानेश्वर महाराजांना कोणी नाही विचारलं, तरी पण ज्ञानेश्वर महाराज सांगतात. काय सांगतात माहिती आहे? काय काय सांगतात? ज्ञानेश्वर महाराज सांगतात की बाबांनो, तुम्ही देवा ते भजाले. मी भजन सत्यवर बोलतो की नाही? हा सांगतो तुम्हाशी भजारे. अभंगमध्ये सांगतात की तुम्हाला मी सांगतो. मग काय सांगतो? ज्ञानेश्वर महाराज तुम्ही देवा ते भजाले. देव तुम्हा दृष्ट विल ऐशी परस्पर घडेलं कीर्ती देखील. तुम्ही देवाला भजा, देव तुम्हाला बरोबर आहे की नाही? येवी तरी पायी जैसे माझ्या ठाई बस्तीवर जर मारा तर मी पैसा दिला. अशी शिकून पाहिजे मला. कीर्तन करणं खायचं काम नाही आणि तेवढं सोपं पण आहे मला. त्याला करीन त्याला काय केलेले गातो. म्हणजे भजन ऐकतो मी. त्याला कष्ट हरिभाऊ आमचा आपशे आणि घासलाय काही नुसतंच ना माईक बरोबर राहिले. तुम्हाला प्लॅटफॉर्म दिला, काहीच फायदा नाही केला. कसं तुम्ही भजा. अरे कशात तुम्हाला विचारलं कोणी का आम्हाला सांगा म्हणून? मग तुम्ही सांगता सांगा जरा. काय सांगता? बघा, तुम्ही संतांच्या संगतीमध्ये नाही गेलं तर तुमचं कपाल जिथे जाल तिथे बरोबर आहे. आता तू कोवारा आहे, एका सामना आहे का? अहो कपाळ शरीराचा भाग आहे. माणूस जिथे जाईल तिथे कपाळ जाईल. हे कसं काय? हा तुमचं कपाल बरोबर आहे. हा विढाला भांडवलेले सगळं बाजार केला. पहिली पुराणे भांडवलेले धनुष्यने अभ्यास केला. चौथा वेद उत्पन्न केला. अनुभव आले अंगात ते या जगात येत असे. शोधून आले संत हिता हित जगाचा हित कशामध्ये आहे? हे लोकांना लाभ पाहिजे, पण यांना अजून लाभ खऱ्या लाभाच्या मागा लागलं नाही. अडाणी आज राणी भुडले जग. हा आणि आता यांची कीव कोण करील? कारण बुडते हे गण. हा आंधळा बुडतो ना. आता काठावर चालला पाण्यात पडणार. मग तू धरसा आहे, डोळे आहेत ना, तुझं काम काय? माझं काम काय? त्याला वाचव ना. मग मी कशाला वाचवीन? त्याने कुठे मला विचारलंय? असे लोक बोलतात. तुकोबाराय सांगतात बाबांनो, आमचं जनकल्याणाचंच आहे. कारण का तुम्ही या खड्ड्यामध्ये पडणार, बनावट बाबाच्या ठिकाणी जा. म्हणून तुकोबाराय सांगतात हो जेथे जागे तेथे कपाल सरस कपाल दोन प्रकारचा आहे. एक व्यावहारिक कपाल आणि एक परमार्थिक कपाल. व्यावहारिक कपाल ₹1 तिकीट मिळते का? ₹10 असेल तिकीट काढलं ₹10 लॉटरीचा. आणि काय सांगावं त्याचा भाग्याचा उदय. ही जोडी संतबाई लागलं ना ₹1,00,000. आपण आता 1,00,000 नाही कोण विचारे. 1 करोड मोठा खोफा. आनंदी आनंद.
चाललंय जोरात जोरात. तर मित्र म्हणतो काय रे मला काय काही काय चालली. अरे काय सांगू 1,00,000 मला लॉटरी लागली. मग पार्टी देतो ना संध्याकाळी. चाललो कपडे बदलून येतो. गेला घरी काही कपडे काढले आणि गेलो बाथरूम मध्ये. आता पोराला लहान पोराला सवय होती. बाबा आले का खिच्यामध्ये चिल्लर मिळते घेऊन. हा चिल्लर भेटलीच नाही. रागवला तो रंगीबेरंगी तिकीट दिसला. नेला रागात फाट फाट केला टाकला गाडा. गेला कपडे घातले हात घालतो खिशात. ए बाबू या चिठ्ठी होती नाही. हो रंगीबेरंगी फाडून टाकली गाडा. बसला कपाळाला हात लावून. संध्याकाळी आलाय मित्र म्हणतो अजून येत नाही. गेला घरी. 4 पार्टी आहे ना. हो पण काय सांगू माझे नशीबच खोटे आहे. कपाळाला हात लावला माझा कपाल म्हणजे माझे नशीब माझे प्रारब्धच खोटे आहे. याला म्हणतात व्यावहारिक कपाल. विडाल तिथं वाचार तर लागत नाही. तिथं लक्ष नव्हतं लावायचं. ठिकाणी सांगितलं नोकराला हे आपल्या घरी ना आज महाराज येणार आहे. ऑफिस आपला चांगला साफ कर. दुसऱ्या माल्यावर होता पहिल्या माल्यावर. हो हो म्हणतो. दुपारी येणार आहे ना. हो त्याने टकाटक साफ केला. आपला कचरा घालायला मध्ये भर आणि एक काम कर खिडकीमधून कचरा टाक पण माणूस पाहून कचरा. सांगितला तुम्हाला समजतं का काय सांगितलं. माणूस पाहून कचरा टाक. आता यांनी साफसफाई केली आणि बसला गमेल घेऊन. चांगला फेटा बांधून चांगला टकाटक मध्ये डोळ्याच्या खांद्यावर दुपारना चांगला जॅकेट घातलाय. मला म्हणतो चांगला माणूस पाहून टाकला. जवळ आलं घमेलात टाकला. तो म्हणतो काय रे हे शिवाय देऊ लागला. जास्त बोलायचं नाही. मला मालकाने सांगितलं माणूस पाहून कचरा टाक. तेवढे आला तो शेट वरती. झालं का रे. हो यांची बाचाबाची चालली. काय झालं बघा नको हा माणूस शिवाय देतो मला. काय झालं काय. तो खाल्लं समजा बघा कचरा टाकला लागला. अरे वेड्या तुला काय झालं माणूस पाहून कचरा टाक. तुम्ही नाही सांगितलं माणूस पाहू करा. हो मी सांगितलं पण याचा अर्थ काय माणूस नसेल तर कचरा टाक. तसा कपाल म्हणजे काय तर हे कपाल म्हणजे आपले कपालाला हात लावला. हा कपाला हात लावून पैसे म्हणजे हे माझ्या नशिबात नाही. याला बोलायचं कपाल. यावर भगवंतांनी स्टॅम्प मारलाय. आमच्या गावात कोण ना कोण 80 कोटी माझ्या चुलत भावाला 80 कोटी मारला. 7 जण भाऊ. तो भाचा सांगतोय बरोबरचा हिस्सा घेईन. हो रोड चाललाय कुठला विरार ते अलिबाग. फार खालीतनं चाललंय तुमच्या पलीकडनं चाललंय. भेटले पाहिजे लोक आहे नशिबात. पण हा बाजूवाले तर काही नशिबात नाही. म्हणजे त्याला नशिबात लागतं महाराज. हा कुठे विचारलं म्हणतो रांजली जायचा रस्ता कुठे आहे. मला जायचं कीर्तनला गोपीनाथ महाराज कीर्तन आहे असं. मग एक काम करा तो पिंपळाचं झाड दिसतो ना त्या झाडावरून जा. पुढे रस्ता लागेल तोच. हा गेला जवळ पिंपळावर चढला उतरला आणि मग कीर्तनाला आला. अरे पिंपळावरून जा याचा अर्थ पिंपळाच्या बाजूला जा. तसं कपाल म्हणजे बरोबरी म्हणजे कपाल म्हणजे नशीब. विठ्ठल पुसवे न लगे बहुता. कुठला सुरुवात नाही त्याची. आणि का रुसावे न लगे बहुता. आपल्या संचिता वाचून म्हटलं माझा काय गुन्हा होता
संजय कसं त्याचे हात तोडले ना, काही कारण नसताना हात पाय तोडले. देवाशी भांडतो, नाही येणार देवा, तुझा कोण नाही बघणार. देव आला म्हणजे का तेव्हा माझ्या रामने माझ्यावर रुसला असतो. देवाने सांगितलं, अरे माझ्यावर कशाला रुसतो, आणि का रुसावे, निलगे बहुता, अरे आपल्या संचिता वाचूया, आपल्या नशिबावर रुस. तुझी मागच्या जन्मात काय केले ते त्याचा फोटोवर देवाने दाखवला असं चित्र एवढा बसला मला. आपलं नशीब विठ्ठल. काही गोष्टीमध्ये सूट आहे, बोलतात देवालाही भोगावं लागतात. परीक्षित गव्हाला सांगतो अभंग बघा ना, पण काही गोष्टी अशा आहे का देवानं हात लावला ना कर्माचा भाग. सर्व कर्म खिलाम पाडते ज्ञाने परिचय वापरते यशे सर्व समारंभा काम संकल्प करते. ज्ञान अग्नीचे मुखे जेणे झालेले कर्म असे काय तो परब्रह्माचे मनुष्य के बोलत. ज्ञानाच्या अग्नीमध्ये कर्माचा भाग होतो. ज्ञान प्राप्त झाल्यावर देव आल्यावर नाही जाऊ दे. तर कर्म हे कोणालाच चुकत नाही, पण देवाने कृपा, हरीची कृपा पाहिजे. कुठल्या मी नाही हरी, हा हरीची कृपा झाली. तो सुदामा ब्राह्मण, अरे द्वार पाल, बोला अरे द्वार पाल कन्हैया से गरीब सुदामा ढकललं त्याला तिकडे बाजूला. हा लपट्टे झपट्टे काय आहे बरेच गीत आहे त्याचे. हळू इथपर्यंत अहो देवाला काळजी. हा सुदामा कसा येईल आता, घरात तर निघालाय आणि बायकोने पाठवलाय. बघा तुम्ही ज्यांना बायका ते विचार करा. महाराज नाही कोणाची ताकद आपली नाही महाराज. माही म्हणजे कोण, त्या भागवतामध्ये आलाय. माही म्हणजे लक्ष्मी. तिला लक्ष्मी म्हणून बायको म्हणून नका बघू. माझ्या घरची लक्ष्मी आहे ती. बस संसार सुखाचा झाला आणि तिने पण समजायला पाहिजे हा माझा विठोबा आहे, हा माझा देव, ही माझी लक्ष्मी. किती रूप धारण करते ती. हा कधी कधी नंदई होते, कधी बहीण होते, भाऊजाई होते, मामी होते, काकी होते, नानी होते. लक्ष्मी ही लक्ष्मी. भगवान विष्णू ब्रह्म शंकर सगळे हिच्या पोटात जन्माला आल्या, हिच्या उदरात जन्माला आल्या. ही जगदंबा आई. हा आणि हीच त्यांची बायको आहे. सांगा मारतो थापा नाही. बोला पती जन्माला, पती जन्माला माझे उदरी
झाले तर याची नवरी तीच नटली, तिने सगळं जगाची उत्पत्ती केली. सांगली तिच्याशिवाय पान आलत नाही मला, कोणीच नव्हतं. हा, कोणीच नव्हतं. ही असा उच्चार दिलाय, असा मंत्र दिला. तिच्यापासून तो ब्रह्मदेव जन्माला, त्याला वर काढला, नुसता पाणीच. आणि मग भगवान विष्णूची उत्पत्ती. विष्णूने कानातला मल काढत होता, कानात, नाकात. तुम्हाला भरपूर सांगेन मी, एक वेळ येईल की लवकरच. कानात असे कुठे कानात डोकं घालायची नाही, मोठ्या कानात. काळे घालतात लोक, 5 माणसात बसलं मर तिकडे ना रोडवर. एकांतामध्ये नाही, एकांतामध्ये असा मल काढला, बघितलं बघतो. त्याच्यापासून लगेच एक मधु आणि गौतम 2 लक्षात आणि मातले ना ते नव्हते, नाही सांगत मला. फार मोठी कथा आहे देवीची, देवीशिवाय पान कोणच राहिलं नाही मला. जाऊ दे. तर आपण कुठे होतो? पुढे सुदामा ब्राह्मण नाही आकडला. मग सांगितलं एक दयाळू होता, जोडपाल आहे ना, जोडपाल. जोडपालाची पोलिसाची नोकरी कोणाला नाही दिलं. तुम्ही किती प्रयत्न करा मला, तो यमाच्या दरबारामध्ये असेल त्यालाच पोलिसाची नोकरी मिळते. तुमच्या कोणी पोलीस असेल तर माफ करा. तो ग्रंथ कुठे लावतात मेल्यावर, बारीक बारीक ग्रंथ असते. हा असं काय त्याच्यामध्ये काय बोलले, पोलिसाची नोकरी सगळ्यांना मिळत नाही, त्यालाच मिळते. ज्याने यमाच्या दरबारात नोकरी केली ना, माझं ती झोपती आता येत नाही. काय जॉब देशी अमृता आता खा आग्यामार. आग्यामार म्हणजे माहितीये का, आगस्त परत मारायचं आणि आगला परत मारायचं. मामाचं काय करायचं वाक्य आहे का, बरोबर ना? गेला एका दयाने, ज्ञानी म्हणतो कोण आहे सुदामा. फक्त तुम्ही निरोप द्या का त्या कन्या सांगा का सुदामा आया आहे, असं निरोप सांगितल्याबरोबर देव धाबतच आला ना. पहिलं त्याच्या पाया पडला, ए लक्ष्मी पाण्यान. त्याच्या अगोदर देवाने असले पाय घेतले. देव कोणाचे पाय देवाला मोकळा नाही महाराज. देवाला सुदाम्याकडून घेतलाय, आता लिहितोय. देवाला निर्बंध नाही केली, दिली. सांगेन दुसऱ्या दिवशी कधीतरी. हा फुकट नाही दिली, कारण प्रमाण आहे. एरवीच्यानी पायी जैसे माझे भस्ती मी त्याच्यात बघे जाऊ दे. आणि मग आणला तर सगळ्या राणी हसायला लागल्या. ती बाई सांगते, एक सांगते, ए सत्य मामा आम्ही बघतो कापडीचे. पण देव आणि रुक्मिणी याही पाहिलं हातवणे. याच्या मुलं आम्ही इथे आहे. सुदामा ब्राह्मण आणि कृष्णा एका बेंचवर पळेला होते आश्रममध्ये. कमी होता का तो. आणि मग पाणी आण, आंघोळ झाली. मग देवाने सांगितलं आता गंध लावायला पाहिजे. गंध शिवाय घरातनं बाहेर नाही निघायचा. बाईला गंध पाहिजेच, पुरुषाला पण गंध पाहिजे. पोराला, आपल्या पोरांना प्रत्येक आहे उद्यापासून ही पोरगी आहे, तिला गंध लावा, तिला लावा, तिला आणि शाळेत पाठवा. एक माझ्या भक्ताला मारला मुसलमानाने महाराष्ट्रावर. 1971 ला दंगल झाली होती आणि पहिला तिथे माझा कीर्तन लागला. त्यावेळेला मी म्हटलं होतं
भिवंडी नगरी अजूबाजू आगरी पसरली वस्ती लोकांची. या भिवंडीमध्ये झाली हकीकत हिंदू मुसलमान दंग्याची. नचू नचू ठाकूरपडचा नथू बुधाजी ठाकरे मेला तर विचारा नका बुधाजी ठाकरे. आम्ही पोरं होतो तेव्हा. तो गायचा आणि त्याला जोडीवाला दुसरा तो चौधरी होता. तर सगळे बारक्यापैकी सगळे काम एकत्र होतो. त्याने गायले होते 71 मध्ये. आमच्या 68ची भरती होती मला आणि 71 साली इथे दंगल झाली होती. तो सांगतो गाणं गात होता ना. आम्ही दुसरे पोरं डबे वाजवायला कंपनीत कराटेक्स मध्ये. गंध लावा. लक्ष्मी थांब. तू मध्ये गडबड नाही करायची. नवऱ्याला असं बोलतात तुम्ही थांबा मी बघतो कोण आले. तुम्हाला काय करते. अरे त्याला चालते पण तुला पसंत त्यानेच केली ना. आता सांगतात त्याला काय करते. असं कधी बोलू नका का पुण्य कमी होतो. म्हणजे अशा होत्यात कोणी टोपी दुखतात कोणा चालवत नाही कोणा कुचीला ते हत्या नवऱ्याला त्याला दिलेली. आई बापाला सासू सासऱ्याला त्रास नाही द्यायचा. तुम्ही सासू सासऱ्याची सेवा कराल तर भगवान ज्या हाताने तुम्ही सेवा केली ना सासूची सासऱ्याची त्या हाताने भगवान परमात्मा तुम्हाला टाइम पडेल तेव्हा येऊन तुमचं पालन पण करीन. कारण नंदन भाऊजाईचं बालपण करत असते म्हणून यशोदीच्या बालपणाला ती सुनंद आली होती आणि चोखोबाच्या पत्नीच्या बालपणाला चोखोबाची महिना झाला शहाणा. द्वारकेमध्ये आहे आणि सुदामा पाहुणा गेला सांगतो आता तुम्हाला कळलं पाहिजे तुमच्या करता चोखोबाच्या वडिलांचं नाव रानोबा. चोखोबाच्या बायकोचं नाव सोयरा. मुलाचं नाव कर्ममेला आणि बहिणीचं नाव निर्मला. होय तो देशमुख म्हणून चालते तुम्हाला तेव्हा असतो बरोबर. आता हिला दिवस झाले सांगते अहो तुमच्याकडे मी काहीच मागितलं नाही आणि नवऱ्याकडे मागायचंच नाही. तुका म्हणे नग्न भात ती लाज प्रतिष्ठा. नवऱ्याला लाज पाहिजे. लोकांच्या बायका कशा वागतात त्या. तू भाषण देतो ना आता एकच काम कर. माझे दिवस आता लवकरच 15-20 दिवसात तुम्ही एक काम कोणीच नाही हो. आपल्या बुवांकडे कोणीच येत नाही. आजूबाजूला सगळी काय सांगू महाराज. धर्मराजा होता चांगला होता पण लोकांना सजग होत होती. त्याचा कानावर आवाज येतो तसा आम्हाला वारकऱ्याला आजूबाजूला ती लोक आहेतच. बघत नाही बुवा असेल घरात काय असेल तसा तुम्ही जा तुमच्या बहिणीला घेऊन या. चाललो म्हणतो लगेच चपला घातल्या लगेला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम. Bye.
आणि गेले सप्त्यामध्ये रांगलेलंच राहिले. पण इकडे देवाला काळजी वाटली. देव स्वतः आले. हा, त्याच्या बहिणीचा रूप घेतला निर्मलाचा आणि दारावर थाप मारली. वहिनी उघडा दार प्रमाण झाला आता. ऐकले हाका मारी दार आणि तेव्हा तिला त्या वेदना होत होत्या. हा, आणि सांगतात कळले अरे तिचा तिला नाही. दार उघडला तो बहिणी बाबाचा जन्म झाला. निर्मला होती. देव स्वतः आले होते. का आले होते? तुमच्या आमच्या घरी का बालपण नाही? मला इथे यायचं आपल्या घरी का नाही? तर तो रानोबा चोकोबांचा वडील शेवटचे वेळ आणि त्या वेळेला करतो. त्याने धोत्रामध्ये 2 नंबर केला. ऐका जरा आगा एवढंच घरी घेऊन जा. पुढच्या वर्षी फरक पडेल बघा तुम्हाला. त्या सोयऱ्याने विचार केला की म्हणता अहो काय झालं? बाबाने 2 नंबर धोत्रामध्येच केलं. लगेच चोकोबाने उचललं. तेव्हा मोठ्या नव्हत्या तिकडे होत्या अंगोलीला. गर्दीवर बसवला. चोकोबा सांगते सोयराला, सोयरा म्हणजे बायको, तू फक्त बाबाला धर, तू बाबाला धर, मी सगळं मी काम करतो. ती म्हणते बाबा मला कसं समजले? तुम्ही बाबाला धरा, मी बाबाचे काम बरं मीच होते. दोघांचं भांडण नाही एवढं. अशी बायको नवरा पाहिजे. मग संसार सोपला झाला का नाही? भांडणं. मग शेवटी सांगितलं त्याने चोकोबाने परत तू चल तू घेतलं सगळं काय केलं भगवान घेतलं कपडे बदललं काठेवर झोपलं. झोपल्यावर हाक मारली चोकोबा इकडे आला. सांग माझं ढंगण कोणी धुतलं? बाबा मी धुतलं. खोटा बोलतोस? नाही बाबा मी धुतलं. खोटा बोलतोस? ढंगण 2च माणसं धुतात बाबाची, एक तर बायको आणि एक तर पोरगी. आता माझी पोरगी 500 किलोमीटर वाड्याला आहे. ती आली कधी? आणि माझी बाजूची आई मेलेली आहे. ढमगण धुतलं मी धुतला नाही. खोटा बोलतो. ढमगण धुता वेळेला मला भांगड्यांचा आवाज आला. बोल कोण धुतलं तुला देवाची शपथ? तेवढे सोयरा आली. बाबा मी धुतलं. बसले. सोयरा म्हणजे सून ऐकतं ना? आवाज येत नाही. ऐकतं का? छानच. तुझे हात दे. तुझे हात धरले. सांगितलं अगं सोयरा, सुनेचे हात सासरने धरले. सांगितलं अगं सोयरा, ज्या हाताने तू माझा ढमका धुतला त्याच हाताने तुझं बालन पण देव करणार. आला की नाही देव? म्हणून सासरची सेवा करा, सासूची सेवा करा. तुमच्या घरी तुमच्यावर संकट पडत तेव्हा तुमचे आई बाबा नाही येणार. तुमची नजर सगळी बाहेर येताना रिकामे पिशव्या ते कसे जातात आमच्या आनंदा? वजन जास्त रिकामे पिशव्या आणतात. सगळी नजर बापावर, आईवर आणि ह्यांचीकडे नजर लाव ना. माझा सासरा म्हणजे कोण? या ठाणे जिल्ह्यात त्यांना कुंड होत. अशा वाना सासू सासऱ्याची आई बाबाची खायला घालून गाडवाला खायला घालून तुला पुण्य लागणार. ही गाडवा आहे यांना खायला घालून नाही. आई सासू सासऱ्याला नवरा काय द्यायला लागल्यावर नवरा बोलतो
अगं बाबाला आईला दिलं होतं का मा ते आपला खातील दिवसभर हिने तिला सतवलंय तो घरची खातेस अशी बसली तशी बसली अगं दिलं का जेवायला बाबाला आईला मग गेलो होतो ताट घेऊन मग तिने सांगितलं नको मला तुम्ही घ्या ना आता सकाळपासून तिच्या लग्नी टाकल्या या अशी मी फुटली या अशी कशाला पुढे गेली ताट घेऊन गेला बाबा घे बाबा घे बाबा नको आम्हाला बाबा नको आम्हाला बघितलं कशी बाबा आई बाबाचा ठेप खाली पडला ना पाहिजे तू कितीही पेशंट कर पण सासू सासरा सुद्धा त्याचा पोर आणि पोरी आहे म्हणून तू आज पेशंट करतो ही पेंटिंग आहे आता दादा एक दिवशी आज पेंटिंग थोबाट काला पडेल ना आयुष्या शेवटी हे पैसा म्हणून बघा संतांच्या संगतीमध्ये राहा तुम्हाला कधीच कमी न पडणार म्हणून मग ते संत कुठे भेटतील संत खरं बरोबर आहे संतांची भेट कशी होईल अहो त्याला पुण्य लागते पण ते पण पूर्व पुण्य पूर्व पुण्य निघाला होतो भगवान बसवलं लक्ष्मी म्हणलं पाणी आणलं आणि लक्ष्मी माता लागली कपाल धुवायला आपल्याच्या पुढे जास्त हे नाही करायचे हा थांब जरा देवाने त्याचं कपाल धुतलं पाण्याने धुतलं हा तो कपडा साधा घेतला पुसायला एवढा मल दिला किलोमीटर लांब दोरका कुठे सुधार नगरी कुठे हा तो धचला विचार झोपला सांगितलं देवाने गरुडा जा लवकर आण चपलीचा आणि याने चोच बारीक केली अशी गरुडानं आणि पहिला सगळे गरुडाने मांडीवर त्याच्या पाय घेतला कोणाचा आपला नाही आणि पायामध्ये काठी होते ना काठी असा पुसाला हात घेतला पुसला आणि गंध लावला असा हात केला असा केला एका जनार्दनी भोग प्रारंभ आपण बरोबर सांगितलं होता पण हरीने कृपा केली गंध लावण्याकरता 18 विश्व दारिद्र्य होतं तर श्रीमंत महाराज सुद्धा मागणा म्हणाला म्हणून याच्या करता पूर्व पुण्य तरी होती सांगणार पूर्व पुण्य ज्या पुण्यामध्ये पापाचा लवलेश नाही ते शुद्ध पुण्य जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते ज्ञानेश्वरी होवे अधिकार पडला तर शुद्ध पुण्य कुठलं पुण्य चला भागवतात
भागवत कमी लागेल. निष्कामता, निददृष्टी, निष्काम, अनंत पुण्य कोट्यात कोटी. रोकड्याला कधी पाठोपाठी तैरवा भेटी ही भक्तांची हो. होय नाही बरोबर, मला नाही आवडलं. काय खरे भक्त प्रियांची भक्तांची निष्कामता, निदृष्टी, अनंत पुण्य कोट्यांपैकी रोकड्या लागती पाठोपाठी तैरवा भेटी हरिप्रियांची बरोबर, आणि भक्तांची नाही. कारण देव सगळ्यांना आवडतो, पण देवाला आपण किती आवडतो. म्हणून ज्याला हरीची प्रिय आहे तो भक्त. हा, नवरा बाईला आवडत, पण या टाक्याला बायको किती आवडते. हा, बाहेर चाललं, बाहेर चाललं, बरं ना घरात चपट्यानं जा ना, हरिपटाला जा ना, बाहेर कुठं चाललाय. आपल्या बाया लय भोंडे आहे, बाहेर चाललो, पाठवलं लावलं ना सगळ्या जमिनीच्या पैशांचा, बाहेर जाऊन जाऊन एके हॉटेलवाला अशी त्यांना ओळखत नाही, एक पण नाही. आता इकडे कोणी जा, सगळी आपली गिरायकी सगळी गावालीच, सगळं हॉटेलला गेला मला. लक्षात ठेवा. म्हणून सुधारणा ब्राह्मण सगळे हे पूर्व निष्कम संत असे ना भेटत. संत बहु अवघड आहे संत बेटी, बरी जगजेटी करुणा केली महाराज. संत भेटणे फार कठीण. व्याघ्र शियाचे दूध जोडे, चंद्र अमृत हाता जडे, अरे हरिप्रियांची भेटी नाटुडे, दुर्लभ भाग्य गाडे मनुष्य. चंद्रामृत मुखाचे चंद्र अमृत सुख सेवेल असला जाता रवी धरवेल बाह्य हेला तरला ना. कोण कोण तरुणाला सागर महाराष्ट्रातलं आपण आहोत ना. सावरकर बाह्य हेला परी साधूची भेट ना होईल का. बुवा म्हणजे काय, बुवा म्हणजे एरपट. साधू बुवाला एरपट समजू नका. सांगू का 2 मिनिट. एक शेठ होता. आता त्याला आपल्याला आपण माहीत पडते माऊलीचा आपण नाही. त्याला मी जाणार, त्याने सांगितलं बाळांनो या पेटीमध्ये मी पत्र लिहून ठेवलंय. सगळं लिहून ठेवला होता. सगळी वाटणी झाली, गावकऱ्यांना बोलवलं, पण हे चिठ्ठी वाचायची राहिली. वाचली, त्यामध्ये असं लिहिलं होतं का माझे 19 घोडे आहेत, बुवा बावळट नाही, 12 गावचं पाणी पितो तो. कोण 12 गावचं पाणी पिणारा. मी पण असाच आहे. 12 गावचा पाणी पिणारा बुवा नाही, ते असेच फालतू. 1200 गावचं पाणी पितो ना तो. आम्ही 1200 गावचे पाणी पितो. कीर्तनावर होतो ते आलं, त्या पंढरपूरची वारी केली ना, तो वारकरीच नाही का. पंढरपूरची त्यांनी चालत वारी नाही की तो वारकरीच नाही. तो चालत वारी माऊलींच्या बरोबर ती खरी वारी. त्या टँकरचे पाणी किती गावचा असतो. जास्त होईल ना 1200 पेक्षा. मग 19 घोडे आहेत, मुलाला अर्धा.
भावाला एक 4था हिस्सा आणि नोकराला 5वा हिस्सा. आता पहिलेच हिस्से करायला गेले 19 घोड्यांचे, घोडे कापायचे नाही, कसा हिस्सा करणार? 19चा अर्धा किती सांगा ना तुम्ही तरी. 19चा अर्धा 9 दोन्ही साडे आहे. मग कापता का घोडा? नाही जमत. 4 वाजता संध्याकाळी तेव्हा एक बुवा पहिला लोक घोड्यावर बसून जायची, कोणी बैलावर कीर्तनाला, एक चालला का भेवंडीला कीर्तनाला घोड्यावर टाप टाप टाप. तो आला रे बुवा आला, बुवा आला रे आला. आता खांद्यावर आहे ना, बोलवा त्याला, बोलवला काय घ्या काय झालं म्हणून आम्हाला वाटणी करून द्या. काय 19 घोडे आहेत, असं असं आहे, वाटणी होत नाही. अरे काय सोपी सांगतो मी करतो ना लगेच. 19 घोडे बांधले होते तिकडे नेलं. सांगितलं मोजा आता किती झाले? 19 ते आता किती झाले? 20. सांगितलं करा. मुलाला किती? अर्धा ना, उसाचा अर्धा. तेवढं तरी बोला ना. 10 घोडे बाजूला काढले, राहिले किती? 10. चला म्हणतो भावाला किती? 4था हिस्सा. 20चा 4था हिस्सा किती? द्या भावाला 5. राहिले किती? 5. नोकराला बोलवा 20चा 5वा हिस्सा द्या. 20चा 5वा हिस्सा द्या. 4. आता एक घोडा राहिला, लगेच टांग मारली, चढला. बावलट आहे, बावलट आहे का? भाग्य तरी नव्हे, खरं धन तरी झाला निकडवास बर अथवा सकाळभर सोडणार नाही. तुम्ही पण हलणार नाही, पण मला केलेला किंमत आहे. भाग्य तरी भाग्य तरी धनपुत्र झाला निकट वास मला संतान पायी तुका म्हणे. बोला चला शेवट म्हणे हे करावे
माझं लग्न झालं 1974. त्यावेळेला दत्त सामंत याने रेल्वेचा संप केला होता आणि महाराज लग्नाला फुल पण नाही तर हार कुठले आहे. माझे भाग्य आहे महाराज, ही माझी माणसं आहे, त्यांना देवाने धक्का दिला असेल आणि तुम्ही हार आणले. धन्यवाद. झालेली सेवा दुर्गा मातेच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण करू.
दुर्गा माते की जय. हरि हर महादेव. जय श्रीराम. वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव. 2 मिनिटं बसा. श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर रांजनोली ह्या मंदिराच्या प्रांगणामध्ये नवरात्रोत्सव आम्ही होणारा हा अखंड कीर्तन महोत्सव गेली 35 वर्ष या ठिकाणी अविरत चालू आहे. महाराजांनी या आजच्या कीर्तनामध्ये उल्लेख केला की सरवली पाड्याची मंडळी यांनी ह्या कीर्तनाचा हा महोत्सव सांभाळला. कारण ज्या वेळेला रांजनोलीच्या मंडळीला कीर्तन महोत्सव आयोजित करायचा होता त्यावेळेला त्याने आमचे दादा सदानंद महाराज, रमेश महाराज किंवा माझ्याशी संपर्क साधला. त्यावेळेला आम्ही लहान होतो, 35 वर्षापूर्वीची गोष्ट. म्हटले महाराज आम्हाला कार्यक्रम आयोजित करायचा आहे.